आता हे गणित काय म्हणते, हो या प्रकारचं गणित सुद्धा पेपरला विचारते. वेळ पडली हेच गणित रिपीट होईल, बस अरेंज असते, गणित सेम आहे. हे एक्स्ट्रा जास्त गणित ते तयार करू शकत नाही. ठीक आहे. वर्गमुळात 15 ची किंमत आहे 3.88. तर म्हणते वर्गमुळाच्या आतमध्ये 5/3 बरोबर किती. पहा इथंही 5×3=15 होते बरोबर, पण याचा गुणाकार करत असतो का आपण, नाही, तो भागाकार आहे. आणि असंच असते, इथं जर तुम्हाला ती संख्या देईल बरोबर, त्याचा गुणाकार इथं असलेल्या संख्या मॅक्झिमम असते. पहा मग द्या लक्ष. आपण नेहमी प्रयत्न करायचा छेदात वर्ग संख्या आणायचं. या पॅटर्नचं गणित, या प्रकारच्या गणिताचं जर उत्तर काढायचं असेल तर नेहमी छेदात वर्ग संख्या आणायची. मग आता वर्गमुळाच्या आतमध्ये 5/3 बरोबर, छेदात जर वर्ग संख्या आणायचं असेल तर काय करायचं, त्या छेदालाच अंश आणि छेदानं गुणायचं. अरेंजमेंट केली मी, बाकी वेगळं काही नाही केलं. हे नाही कॅन्सल होऊन डावी बाजू उजवी बाजू सारखीच आहे. ओके, आता कन्सेप्ट आता तुमचा क्लिअर आहे. ओके, मग आता अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. चला याच्यानंतरची स्टेप काय, वर्गमुळाच्या आतमध्ये 5×3=15 आणि 3×3 किती 9. ओके, 15चं वर्गमूळ त्यांनी दिलं, 9चं आपल्याला काढता येते. म्हणजे याला असं लिहितं ना, वर्गमुळात 15 वर्गमुळात 9 असं लिहू शकतो ना याला. आणि 15चं वर्गमूळ किती होते, 3.88 है ना, 3.88. आपण 9चं वर्गमूळ किती 3, बस 3.88 ला काय द्यायचं, फक्त भाग द्यायचा. ठीक आहे ना. मग आता 3×1 3 पॉइंट, 3×2 6 किती राहिले 2, 3×7 21, 3×8 3×9 27 है ना, 27. परत 1 राहिला, 3×9 3×9 3×9 अनंतपर्यंत जात रे. शेवट असंही म्हणू शकता तुम्ही 1.29. पटत आहे झालं. चला त्या मग लिहून आपल्या गणिताचं उत्तर.